सेटलमेंट 1 ते 6 कॉलनीत महापालिकेनं सर्व जागांचं सर्वेक्षण करून प्रत्येकाला टॅक्स पावती आणि दस्तऐवज अधिकृतपणे द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। सोलापूर शहरातील सेटलमेंट येथील 1 ते 6 परिसरात महापालिकेनं सर्व जागांचं सर्वेक्षण करून प्रत्येकाला टॅक्स पावती आणि दस्तऐवज अधिकृतपणे द्यावेत अशी मागणी रोहित यादव आणि सुरेखा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केली। सेटलमेंट 1 ते 6 या परिसरात भटक्या जमातींसाठी राखीव जागा आहे। त्यांच्या उन्नतीसाठी या ठिकाणी 70 एकर जमीन राखीव ठेवण्यात आली होती। या परिसराचं आतापर्यंत सर्वेक्षण करण्यात आलं नाही, त्यामुळे महापालिका प्रशासनानं येथील सर्वेक्षण करावं, प्रत्येकाला टॅक्स पावती अधिकृत द्यावी, तसंच शहरात विनापरवाना हातगाड्या आणि खोक्यांना परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणीही त्यांनी केली। हातगाड्यांचं आहे, सोलापूर परिसरातील प्रत्येक ठिकाणी हातगाड्या लावलेल्या आहेत, अनधिकृत आहेत आणि त्यामुळे लव जिहाद आणि लँड जिहाद अशासारखे काही गोष्टी घडणार आहे। आणि काल दिल्लीमध्ये जी घटना घडलेली आहे त्यामुळे पूर्ण भारत हादरलेला आहे आणि त्यात लव जिहाद लँड जिहाद सारखे जर प्रकार आपल्या सोलापूर शहरामध्ये व्हायला लागले तर ह्याचे परिणाम स्वरूप खूप वाईट होणार आहे। आणि दुसरं म्हणजे स्थानिक लोकांच्या पोटावर पाय पडतो, त्यामुळे त्यामध्ये दोन गट वर्ग होते, म्हणजे स्थानिक आहेत त्यांचे पोटावर पाय पडणे आणि जे ज्यांचं काही नाही, स्वतःचं घरदार दुकान नाही, अशा लोकांना सरकारतर्फे फ्रीमध्ये गाड्या लावा, परवानगी करा, म्हणजे त्यांचं पोट भरणार आणि जे स्वतः जे रोजगार करून स्वतः कर्ज काढून उद्योगधंदे घालतात ते त्यांचे पोटावर पाय पडणार। त्यामुळे महापालिका इथं माननीय सचिन साहेब उमा साहेबांना माझी अशी विनंती आहे की कृपया करून ह्या हातगाड्यांना खोक्यांना विनापरवाना परवानगी देऊन हे शक्यतो आपले केशव स्मृती झोपडपट्टी डेरा ऑफिस समोर सुपर गॅरेजच्या बाजूला गेल्या 2 वर्षापासून विषय चालू आहे अतिक्रमण काढण्याबाबत, पण जाणून बुजून हा कारवाई केली जात नाही। स्वतः आयुक्त साहेब सचिन उमा साहेबांनी हा अतिक्रमण काढण्याचा आदेश पारित केला आहे, तरी खालील काही जे अधिकारी आहेत ते जाणून बुजून वगैरे खालच्या स्थानिक राजकीय लोकांना मॅनेज करून ते अतिक्रमण काढण्याच्या विषयाचं महापौर आणि टाळाटाळ करत आहे। त्यामुळे माझी अशी विनंती आहे की हा अतिक्रमण विषय काढावा। जवळजवळ 30 घरं आहे ती, 20 खोके आहेत ती आणि हातगाड्या आहेत 10-15 वगैरे, तर लोकांना अतिक्रमण काढण्यात यावे।